प्रियजन हो, येशूच्या नावाने आपल्याला शुभेच्छा. जर तुम्ही तरुण महिला किंवा पुरुष असाल तर तुमच्यासाठी खास शुभेच्छा. तुम्ही विचार करत असाल, आज मी तुम्हाला विशेष का शुभेच्छा देतोय. आज युवक दिन आहे. या देशात आजचा दिवस खास तरुणांसाठी समर्पित केला आहे. मग तुम्ही महत्त्वाचे लोक नाही का? वर्षातील एक दिवस समर्पित केला आहे, पण स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वरासाठी. तुम्ही नेहमीच खूप महत्त्वाचे आहात, तरुण पुरुष आणि महिला. पवित्र शास्त्रात तुमच्याबद्दल एक सुंदर वचन सांगितले आहे. स्तोत्रसंहिता 127 वचन 4. तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत. तरुण योद्ध्याच्या हातातील बाण आहेत. जर एखाद्या बलवान माणसाकडे बाण असेल आणि तो त्याला धनुष्यावरून योग्य दिशेने सोडतो तर तो बरोबर लक्ष्यावर जाऊन लागतो, तो जिंकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही तरुण मुलगा आणि मुलगी स्वतःला त्याच्या हातात सोपवले तर तो तुमच्यामधून अद्भुत गोष्टी करेल. तुमचे जीवन त्याच्या हातात दिले तरी पुरेसे आहे. आपण पवित्र शास्त्रात अनेक लोकांबद्दल वाचतो. योसेफने स्वतःला परमेश्वराच्या हातात दिले. आपण शास्त्रात पाहतो की तो एका देशाचा पंतप्रधान म्हणून उंचावला गेला. एका देशाचे पालनपोषण करण्यासाठी तो ज्ञानाने परिपूर्ण झाला होता. दावीदने आपल्या तरुणपणी स्वतःला परमेश्वराच्या हातात सोपवले. त्याचे सर्व व्यवहार यशस्वी झाले. परमेश्वराने त्याच्यामार्फत देशात अद्भुत गोष्टी केल्या आणि आपली सामर्थ्य प्रकट केली. एस्थेर नावाच्या तरुण स्त्रीने आपले जीवन परमेश्वराच्या हातात दिले. परमेश्वराने तिला तिच्या लोकांना म्हणजेच यहुद्यांना वाचवण्यासाठी वापरले. आपण शास्त्रात पाहतो की परमेश्वराने त्यांना वाचवले. त्याचप्रमाणे जेव्हा आपण नवीन कराराकडे पाहतो, स्टेफन आणि पौल यांसारख्या तरुणांनी आपले जीवन परमेश्वराच्या हातात दिले. परमेश्वराने तिम्पी आणि तीत यांसारख्या अनेकांना वापरले आणि गौरवशाली कार्य केली. आपल्या देशाचा विचार करा. सुमारे 125 वर्षांपूर्वी वेल्लोरमध्ये मिशनरी म्हणून आलेल्या स्कर कुटुंबात एक तरुण मुलगी होती. ते एक अमेरिकन कुटुंब होते. ती मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण केल्यावर तिला अमेरिकेत स्थायिक व्हायचे होते. सुट्ट्यांमध्ये जेव्हा ती भारतात मिशनरी असलेल्या पालकांना भेटायला आली, जेव्हा ती त्यांना वेल्लोरमध्ये भेटली, त्या काळात 13 ते 14 वर्षांच्या वयाच्या मुलींना लग्न लावून दिले जात असे. त्यांना वयात येताच लग्न लावून दिले जाई. त्यांच्या पहिल्या बाळंतपणात एकाच दिवशी 3 मुलींचा मृत्यू झाला. हे तिच्या मनाला लागले. कारण त्या काळात महिला डॉक्टर नव्हत्या. बहुतांश महिलांना पुरुष डॉक्टरांकडे जाणे मान्य नव्हते. यामुळेच मृत्यू घडले. तिच्या मनाला लागले, हे गरीब लोक, ते म्हणत आहेत की ते पुरुष डॉक्टरांकडे उपचार घेणार नाहीत. जेव्हा तिच्या मनात दुःख होते तेव्हा प्रभूने तिच्याशी बोलले, तू या लोकांसाठी येशील का? तू या लोकांची सेवा करायला येशील का? तिचं मोठं स्वप्न होतं की अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून छान आयुष्य जगावं. तिने आपलं स्वप्न सोडलं आणि स्वतःला नम्र केलं. तिने आपलं जीवन प्रभूच्या हातात सोपवलं. ती म्हणाली, मी येईन प्रभू, मी या लोकांसाठी येईन. तिने जीवन समर्पित केलं. मी जाईन, शिकेन आणि डॉक्टर म्हणून परत येईन. मी या लोकांची सेवा करीन. ती उत्साहाने गेली. ती अमेरिकेला गेली आणि डॉक्टर म्हणून पात्र झाली. ती डॉक्टर आयला स्कर म्हणून परत आली व वेल्लोरमध्ये सेवा केली. प्रभूने तिला आपल्या हातात घेतलं आणि तिचा उपयोग केला. तिने CMC हॉस्पिटलची स्थापना केली. आज हे रुग्णालय जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो लोक तिथे वैद्यकीय उपचारांसाठी जातात आणि बरे होतात.
यामागचं कारण म्हणजे एक तरुणी जिने आपलं जीवन प्रभूच्या हातात समर्पित केलं. तिने आपली इच्छा, स्वार्थ आणि स्वप्न बाजूला ठेवली. तिने स्वतःला प्रभूच्या हातात समर्पित केलं. तुम्ही आज समर्पण कराल का? प्रभू, तुझी माझ्यासाठी काय इच्छा आहे? मी तुझ्या हातात बाणासारखे व्हावं असं वाटतं. माझा उपयोग कर. माझा उपयोग तू ज्या प्रकारे करायचा आहेस तसा कर. मी स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतोय. तुम्ही पाहाल प्रभू तुझ्यामधून किती काम करतो. तुम्ही प्रभूच्या हातात समर्पण करा. तू स्वतःला समर्पित करशील का? सर्वशक्तिमान प्रभू हात पुढे करतोय. तुम्ही स्वतःला त्याच्या हातात समर्पित कराल का? तुम्ही बाणासारखे बनाल का? बाण मनाप्रमाणे जात नाही. तो बाण जिथे योद्धा धनुष्यावर ठेवून लक्ष करतो तिथेच जाईल. त्यांना स्वतःची इच्छा पूर्ण करता येत नाही. तू प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी समर्पित करशील का? होय तर असं म्हणा, प्रभू, मी स्वतःला तुझ्या हातात बाण होण्यासाठी समर्पित करतोय. माझा उपयोग तू जसा हवा तसा कर. माझ्यामधून ज्या कोराला तू चांगली कामं करायची आहे, जिथे पाठवशील तिथे मी स्वतःला समर्पित करतोय. माझा उपयोग कर. माझा उपयोग या समाजासाठी आशीर्वाद म्हणून कर. माझ्यामधून तुझे नाव गौरवले जावो. मी स्वतःला तुझ्या हातात बाण म्हणून समर्पित करतोय. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.